सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. जय नमो बुद्धाय. आपण 82वी गाथा पाहणार आहोत. धम्मपदातली, पंडित हम्म. वग्गातली 7वी गाथा. यथापिरहेदो गंभीरो विपसन्नो अनाविलो एवं धम्मानि सत्वानं विपसीदन्ति पंडिता. यथापि रहदो गंभीरो. रहदो म्हणजे सरोवर किंवा जलाशय, सरोवर. अच्छा. जसा आणि खोल सरोवर. जसा खोल खोल जलाशय किंवा तळ किंवा सरोवर हे गंभीर असतं, म्हणजे शांत, गंभीर असतं, शांत असतं आणि प्रसन्न वाटतं ते. ते स्थिर असतं, प्रसन्न असतं. आणि गंभीर म्हणजे अथांग असतं, म्हणजे विशाल, विशाल आणि खोल असा सागर किंवा असं सरोवर. जसं स्थिर असतं. आणि ते अनाविलो म्हणजे अं, म- म- म्हणजे निर्मल, म्हणजे ते स्वच्छ असतं, निर्मळ असतं. जसं निर्मळ सरोवर गंभीर आणि निर्मळ अथांग स्वच्छ सरोवर जसं गंभीर दिसतं, गंभीर वाटतं, त्याप्रमाणे एवं धम्मानी सत्वान, धम्म ऐकणारा पंडित काय होतो? विपस्सिदंती, प्रसन्न होतो. म्हणजे ज्याला धम्म, जो धम्म ऐकतो आणि ज्याला धम्म समजतो, जो धम्म ऐकतो आणि ज्याला सत्वान, ज्याला धम्म जो अर्थ. आणि प्रसन्न कोण होतो? नुसतं ऐकणारा नाही, तर ज्याला समजतो, कारण तो पंडित आहे. पंडित म्हणजे समजदार आहे, समज आहे. ज्याप्रमाणे पंडित, समजदार मनुष्य हा धम्म ऐकून अं, ज्याप्रमाणे अथांग सरोवर, खोल आणि अथांग सरोवर, स्वच्छ सरोवर हे स्थिर असतं, त्याप्रमाणे पंडित मनुष्य, समजदार मनुष्य, अर्थात तो जागृत आहे, सतीमध्ये आहे, भानावर आहे, त्यामुळे त्याला समज आहे, त्याला समजतं, कारण जागृत माणसाला समजतं. तर असा पंडित मनुष्य, असा समजदार मनुष्य, असा अं, प्रज्ञावान मनुष्य हा धम्म ऐकून प्रसन्न होतो, स्थिर होतो, शांत होतो. असा सरळ सरळ अर्थ आहे. आता आता ह्या सगळ्या अनुभव घेण्याच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तर अशी आहे की आपल्याला थोडंसं तरी पंडित बनणं आवश्यक असतं. म्हणजे आपल्याला धम्म समजणं आवश्यक असतं. धम्म ऐकणं ही पहिली पायरी आहे. सुतमया पय्या, श्रुतमय प्रज्ञा. म्हणजे धम्म ऐकून माहिती करून घेणं. सुतमय, श्रुतमय ऐकणे, ऐकून, कारण त्यावेळेला ऐकण्याचीच क्रिया होती. ऐकूनच पूर्वी माहिती व्हायचा. आता ऐकूनही माहिती होतो, आता वाचूनही माहिती होतो. आता पुन्हा रेकॉर्डिंग पाहून आणि ऐकून माहिती होतो. म्हणजे आत्ताची साधनं बदललेली आहेत. त्यामुळे धम्म समजून घेण्याची आत्ताची जी अं, पद्धत आहे, ती पूर्वीपेक्षा वेगळी असू शकते. पण बुद्धांच्या काळामध्ये आणि त्यांच्यानंतर काही 1-2 शतकं ते काम ऐकूनच माहिती व्हायचं. म्हणजे धम्म हा ऐकूनच माहिती व्हायचा. म्हणून आता आपण सुत्त पिटक पाहतो. सुत्त पिटकाची प्रत्येक सुत्ताची सुरुवात एवं मे सुतं असं.
बुद्धांचे जे शिष्य आहेत ते प्रत्येक सुत्ताची सुरुवात अशी करतात, कारण सुत्त पिटक जवळपास त्यांनी सांगितलं असं म्हटलं जातं आनंदाने. कारण आनंद हे 25 वर्ष बुद्धांच्या सलग सहवासात होते, त्यांचे सेवक पण होते, आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या अनेक शिकवणी या प्रत्यक्ष ऐकलेल्या होत्या, आणि अनेक वेळा ऐकल्या होत्या. आणि असं म्हणतात का त्यांच्या दोघांमध्ये एक प्रकारे असं, म्हणजे आनंदाने तो जणू काय करार केला होता बुद्धांशी. म्हणे म्हणे जेव्हा मला तुमच्या बरोबर येता येत नसेल, तुमच्या सोबत मी जेव्हा नसेल, आणि तुम्ही कुठे जात असाल, तर तुम्ही तिकडे काय बोलता, काय सांगता, काय काय संदेश देता, उपदेश देता, तो मला येऊन परत तुम्ही सांगायचा आहे. असा तो आनंद हा त्यांचा भाऊ पण होता, आणि भाऊ असल्यामुळे ती भाषा पण तशी हक्काची पण असू शकते, आणि तुला परत येऊन मला सांगावं लागेल, तुम्हाला परत येऊन मला सांगावं लागेल. तर मग ते बुद्ध परत येऊन त्यांना जे काही झालं ते सांगायचं, आणि जिथं आनंद प्रत्यक्ष उपस्थित होते तिथं ते बुद्धांचं ग्रहणशीलतेनं ऐकायचे. तिथं काय नातं बितं नव्हतं. ते शिकवून घ्यायचे, तर ग्रहणशीलतेनं ऐकायचे. आणि त्यामुळे बुद्धांच्या अनेक शिकवणी त्यांच्या पाठ झालेल्या असायच्या, कारण त्या पुन्हा पुन्हा पण ऐकायला मिळायच्या. म्हणून बहुतेक सुत्त ही बुद्ध गेल्यानंतर पहिल्या संगीतीमध्ये आनंदाने सांगितलेली आहेत. आणि त्याचं संकलन एकत्रीकरण केलं, त्याला सुत्त पिटक म्हणतात. आणि प्रत्येक सुत्ता पिटक म्हणजे पेटारा, तर ते प्रत्येक सुत्ताच्या सुरुवातीला एवंग मे सुतंग असं मी ऐकलं कोणाकडून, तथागताकडून किंवा बुद्धांकडून मी असं ऐकलं. आणि मग ते सुत्त सांगायला ते सुरुवात करत असत. तर ते ऐकून ऐकूनच आनंद बराचसा पंडित बनला होता. असं म्हणतात त्यांना शेवटपर्यंत प्राप्ती कमी होती, परंतु ऐकलं खूप होतं त्यांनी. प्राप्ती का कमी होती, तर ते ऐकून संचय करण्यात, ते पुन्हा काही मनन करण्यात, पठण करण्यात, असं काही त्यांचा वेळ जात असावा. म्हणजे अनेक विषय एकाच वेळेला डोक्यात असतील, आणि जेव्हा अनेक गोष्टी माणूस डोक्यात घेतो, मनात घेतो, तेव्हा मग प्रॅक्टिकली सगळ्या याच्यावर चालता येत नाही, सगळ्या मार्गांवर चालता येत नाही, सगळ्या शिकवणी एकदाच ग्रहण होत नाहीत, त्यात थोड्या थोड्या. तर आनंदाची ती परिस्थिती असा, म्हणून असं म्हणतात की जेव्हा त्यांना बुद्धांच्या शिकवणी सांगण्याची त्यांच्यावर जेव्हा वेळ आली, तेव्हा म्हणतात ते अर्हत पण झाले नव्हते. आता असं एक कथा आहे, अशी एक ते आलेलं आहे त्रिपिटकात. ते खरं आहे की खोटं आहे त्याच्याबद्दल थोडी म्हणजे मला शंका आहे. कारण बुद्धांच्या सहवासात 25 वर्ष राहून प्राप्ती झाली नाही. बघा, म्हणजे बुद्धांचं महत्त्व कमी करण्याच्या दृष्टीनं पण काही लोकांनी ते तसं नोंद केली असेल की आनंदाला प्राप्ती झाली नव्हती, आनंद हा अर्हत झाला नव्हता, असं सांगून बुद्धांचं महत्त्व कमी करण्याचा पण विरोधकांचा एक हे असू शकतो, प्रयत्न असू शकतो. त्यामुळे ती गोष्ट पटत नाही. परंतु अं, ते लगेच असं म्हटलेलं आहे की त्या रात्री त्याला मग ध्यानाला बसायला सांगितलं, आणि मग दुसऱ्या दिवशी मग त्याला रातोरात प्राप्ती झाली, आणि मग दुसऱ्या दिवशी, तर असं होऊ शकत नाही. म्हणजे असं पटत नाही, ती गोष्ट मनाला पटत नाही. झाली असेल तर कधी कधी असे असतं की आता ते ते जवळच आलंय आणि बसायचं निमित्त होतं आणि ते मिळतं, असे पण असू शकतं, नाहीच असं नाही. पण 25 वर्षाचा काळ कुठं आणि एक रात्र कुठं, याची तुलना केली तर ते थोडंसं अशक्य वाटतं. ठीक आहे, असो. पण आनंदाने सुत्त सांगितलं, सगळी सुत्त सांगितली.
त्याच्या प्रत्येक सुत्ताच्या सुरुवातीला मी असं ऐकलं असं म्हटलेलं आहे. आनंद म्हणतो मी असं ऐकलं की तथागत बुद्ध भगवान काय जे सुरुवातीला म्हणायचे शास्ता अमुक अमुक ठिकाणी गेले तिथे असं असं घडलं आणि मग तिथे त्यांनी अशी अशी शिकवण सांगितली अशी अशी धम्मचर्चा केली. अशा प्रकारे ते सूत्र पुढं जायचं मग. तर ते ऐकूनच आनंद सुद्धा एक पंडित होता आणि असं जे ऐकून ऐकून त्यांना जी प्राप्ती होते तर ती माणसं धम्म ऐकून आणि धम्माची प्रॅक्टिस करून धम्म समजून घेऊन प्रसन्न होतात. कारण मुक्ती मिळते, दुःखमुक्ती मिळते. दुःखमुक्ती मिळाली, चित्त विमुक्ती झाली की चित्ताची मनाची धावपळ पळापळ ही थांबते. चित्त सक्रिय राहतं, मन सक्रिय राहतं, विचार प्रक्रिया स्पष्ट होते, ती सक्रिय राहते, पण ती शांत असते. कारण ती तृष्णेतून मुक्त असते, चित्त विमुक्ती झालेली असते. त्यामुळे ती तृष्णांमधून ते मन मुक्त असतं म्हणून ते स्थिर असतं, शांत असतं आणि सरोवराप्रमाणे अथांग असतं असं ही गाथा सांगते. आता धम्माला मुळात सागर म्हटलेला आहे. धम्माला सागराची उपमा दिलेली आहे. उदानमध्ये उदान उदान याचा अर्थ एखाद्या प्राप्ती झालेल्या माणसाच्या तोंडून उत्स्फूर्तपणे आलेले उद्गार. प्राप्ती झालेल्या माणूस ज्याला ज्याला समजलाय धम्म समजलाय त्याच्या तोंडून येणारे उत्स्फूर्त उद्गार म्हणजे सहज सहज उद्गार जे खोलातून आलेले असतात, जे अंडरस्टँडिंग मधून आलेले असतात, प्रज्ञेतून आलेले असतात, गंभीर अवस्थेतून आलेले असतात, त्यांचे जे उद्गार असतात, त्यांचं जे बोलणं असतं त्याला उदान असं म्हटलेलं आहे. उदान उदान हा शब्द कशातून तयार झाला मला शोधावं लागेल. पण उदान उत्स्फूर्त शब्द, स्पॉन्टेनियस स्पॉन्टेनियस वर्ड म्हणतात त्याला. कारण त्यांना धम्म समजतो, त्यांना धम्म सांगायला विचार करण्याची गरज नसते, कारण ती त्यांची प्राप्ती असते, ती त्यांना समजलेलं असतं. त्यामुळे त्यांचे शब्द तसेच गंभीर येतात, शब्द त्यांचे तसेच एनर्जेटिक असतात आणि उत्स्फूर्त असतात. उत्स्फूर्त स्पॉन्टेनियस म्हणून त्याला उदान असं म्हटलेलं आहे. उदान. तर त्या उदान उदान हा एक सुत्तपिटकातल्या 5व्या निकायातला म्हणजे खुद्दक निकायातला एक ग्रंथ पण आहे उदान. जसा धम्मपद हा एक ग्रंथ आहे तसा त्या सुत्तपिटकातल्या खुद्दक निकायातला एक ग्रंथ उदान पण आहे. असे 15 ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये. तर एक ग्रंथ उदान आहे, दुसरा हा धम्मपद आहे, थेरगाथा आहे, थेरीगाथा आहे वगैरे वगैरे. तर हे या उदानमध्ये धम्माला महासागराची उपमा दिलेली आहे आणि महासागराचे 8 गुण आणि धम्माचे 8 गुण याची तुलना बुद्धांनी केलेली आहे. त्यात एक धम्म हा सागर कसा गंभीर आणि स्थिर आणि शांत असतो तसा धम्म असतो. धम्म सागराप्रमाणे अथांग असतो. सागरामध्ये जशा डेड बॉडी थांबून राहत नाही, म्हणजे मृतदेह सागरात राहू शकत नाही.
मृतदेह हा किनाऱ्यावर फेकला जातो. तसं असं म्हटलेलं आहे की ज्याला धम्मसागरामध्ये जो धम्मसागरामध्ये अं, टिकू शकत नाही. कारण धम्मसागरामध्ये उतरायचं म्हणजे तिथं ती एक समज पाहिजे. धम्म धम्म धम्माची अंडरस्टँडिंग, ती समज, ती प्राप्ती असल्याशिवाय धम्मसागरात तो माणूस राहत नाही. तो जर अ, धम्माप्रमाणे आचरण करत नसेल, धम्माप्रमाणे तो शिलाचरण करत नसेल, शिकवणीप्रमाणे तो जागृत नसेल, तर तो धम्माच्या सागरात टिकत नाही, राहत नाही. तो बाजूला बाजूला फेकला जातो असं म्हटलेलं आहे. म्हणजे जसं डेड बॉडी, जसा मृतदेह सागरातून सागर आपोआप बाजूला किनाऱ्यावर टाकतो, किंवा तो मृतदेह त्या सागरामध्ये, कारण तो पोहू शकत नाही. तो काय, आता मृतदेह हा मृतदेह असतो तो, अ, त्याला त्याच्यामध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवता येणं शक्य नाही. म्हणजे पोहता येत नाही त्याला, किंवा तो मेंटेन करू शकत नाही, तिथं स्वतःला ठेवू शकत नाही. मग त्याचं काय होणार? मृतदेह हा आपोआपच काय म्हणणार, जसं आता एखादी डेड बॉडी फुगून वर येते आणि ती हेलकावे खात खात ती लाटांबरोबर ती किनाऱ्यावर जाते. तसं जसं मृतदेह सागरामध्ये थांबू शकत नाही, तसं जी माणसं अ, धम्माच्या प्रवाहामध्ये, धम्माच्या सागरामध्ये राहू शकत नाही, ती माणसं आपोआपच बाजूला फेकली जातात, असं एक म्हटलं गेलेलं आहे. ते संघाच्या बाबतीत म्हटलेलं आहे. पण आता ते आज संघातली बरीचशी माणसं किनाऱ्यावरच आहेत, किनाऱ्यावरच दिसतात, धम्माच्या सागरात दिसत नाहीत, किंवा त्यांच्यात ती गंभीरता दिसत नाही. तर ते ते धम्मसागराच्या किनाऱ्यावरच दिसतात बरेचसे लोक. आणि काही आहेत, काही धम्माच्या सागरात आहेत, पण काही धम्माच्या सागरात असूनही किनाऱ्यावर आहेत, असे पण आहे. म्हणजे कसं आहे की शेवटी धम्म हा समजला पाहिजे, धम्म हा लक्षात आला पाहिजे. मग आपल्याला त्या धम्माच्या सागरामध्ये राहता येतं, पोहता येतं, त्याचा आनंद घेता येतो. तिथं आपण प्रसन्न असतो, जर आपल्याला ते जमलं तर. आणि जमेल अशी आपल्याला स्वतःची तयारी करावी लागते. आणि ती तयारी म्हणजे धम्म समजून घेणे. आणि धम्म म्हणजे मनोधम्म आहे, म्हणजे मन समजून घेणं, चित्त समजून घेणं, जाणीवा समजून घेणं. धम्म परत या कायेमध्ये धम्म आहे. म्हणजे धम्म ही बाहेरची गोष्ट नाही, बाहेर आहेत धम्म, पण ते समजण्याची क्षमता आतमध्ये आहे. धम्माचं काही काही धम्माची काही कारणं बाहेर असू शकतात. म्हणजे आता अं, समजा चक्षुधर्म, चक्षु विज्ञान, म्हणजे चक्षु डोळ्यांना दिसणं. तर दिसणं, जे दिसतं ते बाहेर असू शकतं, पण दिसण्याची क्रिया ही आत आहे, चक्षुविज्ञानात आहे. आणि त्याचा बोध हा परत मनोविज्ञानात आहे, आणि तो जागृतीत आहे. तर त्या क्रिया आतमध्ये आहेत. म्हणजे बाहेर आणि आत हे वेगळं नाही राहत. तर अशा पद्धतीनं धम्म हा कायातल्या प्रत्येक गोष्टीशी तो निगडित आहे, अंतर्बाह्य. म्हणून चक्षुविज्ञान, श्रोत्रविज्ञान, घ्राण विज्ञान, जिव्हा विज्ञान, काया विज्ञान, मनोविज्ञान, 6 इंद्रियांची 6 विज्ञान आहेत. विज्ञान म्हणजे समजून घेण्याची प्रक्रिया. दिसणं, पाहणं, दिसणं आणि त्याचा अर्थबोध होणं, हे चक्षुविज्ञानामध्ये मिळतं सगळं. ऐकणं, समजणं, अर्थ लागणं, श्रोत्रविज्ञानामध्ये आहे. गंध हे घ्राण विज्ञानामध्ये येतो. चव ही जिव्हा विज्ञानामध्ये येते. जिव्हा म्हणजे जीव आहे, जिव्हा विज्ञानामध्ये येते. आणि स्पर्श म्हणजे त्वचेला सगळीकडे होणारा स्पर्श, अंतर्बाह्य, त्याचा अर्थ लागणं, ते काया विज्ञानामध्ये येतं.
आणि हे सगळं जे मनामध्ये जी प्रोसेस चाललेली असते, प्रक्रिया चाललेली असते, ती मनोविज्ञानामध्ये चाललेली असते. अशा प्रकारे धम्माचा जो बोध होतो तो कायेमध्येच होतो, जिवंत कायेमध्ये. म्हणजे धम्म हे जिवंत कायेमध्ये दिसतात. आणि धम्माला महासागर म्हटलेला आहे. म्हणजे हा महासागर हा कायेतच आहे, किंवा महासागरामध्ये ही काया आहे, असू शकते. आणि तो जर धम्म दिसला नाही, ते धम्म म्हणजे अनेक धम्म आहेत आतमध्ये, आपल्या कायेमध्ये अनेक धम्म आहेत, ते ते धम्म जर कायेमध्ये जाणवले नाहीत, म्हणजे सती नाही, कायानुसती नाही, किंवा वेदना चित्त मनोधम्म सती नाही, सतीपठ्ठान नाही, ते धम्म जर कायेमध्ये जाणवत नसेल, तर तो मृतदेह सारखाच आहे. तो देह, ती काय आहे, मृतदेहासारखी आहे. म्हणून अप्पमादे अमतपदं पमादो, अप्पमादो अमतपदं पमादो, पदं अप्पमत्ता न मियंती ये पमत्ता यथामिता. अप्पमाद वर्गामध्ये आपण पाहिलं की जो अप्पमादात असतो म्हणजे जागृत असतो, भानावर असतो, तो जिवंत असतो. कारण अप्पमाद जागृती हा कायेतले धम्म दाखवतो. अप्पमादाला जागृतीला कायेतले धम्म दिसतात. धम्मं कायेन पश्यती आपण म्हणतो ना धम्मपालन गाथेमध्ये. धम्म हे कायेमध्ये दिसतात, आणि कायेमध्ये दिसण्यासाठी अप्पमाद पाहिजे. अप्पमाद पाहिजे म्हणजे सती पाहिजे, जागृती पाहिजे, भान पाहिजे. आणि मग तिथं त्या धम्मसागरामध्ये ती व्यक्ती, ती जागृत व्यक्ती, तो पंडित त्या धम्मसागरामध्ये वावरतो, राहतो, तिथं विहार करतो. आणि तो जेवढा विहार करतो तेवढाच जिवंत आहे, बाकीचा मृतवत आहे तो. तर अप्पमाद, जागृत व्यक्ती अप्पमादो, जो जागृत आहे तोच जिवंत आहे, जो जागृत नाही तो मृतवत आहे, मेल्यासारखाच आहे. आणि मृत व्यक्ती त्या धम्मामध्ये अं, राहू शकत नाही, तर मग तो जड पडतो. मृतवत अवस्था कशी असते, जड असते, जड अवस्था असते, जडत्व असतं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये जणू काही तेवढा प्राण नाही. जेवढा जागृत आहे तेवढाच प्राण आहे, तेवढाच जिवंत आहे, बाकी मृतवत अवस्था आहे. म्हणून जेवढी जागृती सती आपली चारही पातळ्यामध्ये विस्तारित होते, म्हणजे संपूर्ण कायामध्ये, तिथं आपल्याला धम्म दिसतात. आणि त्या धम्माच्या सागरामध्ये आपण विहार करत असतो आणि धम्म जाणून घेत असतो. तर ते काम जागृती करते. तर हे हे करत असताना हे काम अतिशय शांतपणे आणि गंभीरपणे चालतं. शांतपणे आणि गंभीरपणे चालतं. आणि हे काम चालू असताना चित्तशुद्धी होत राहते. म्हणजे मनातल्या ज्या विकृती आहेत, मनातले जे लोभ आहेत, द्वेष आहेत, चंचलता आहे, अस्थिरता आहे, अस्वस्थता आहे, कामछंद आहे, अहंकार आहे, मीपणा आहे, डाऊट्स आहेत, विचिकिच्छा आहेत, कर्मकांडात कर्मकांड जे आहेत, कर्मकांडाचे जे बंधन आहेत, अस्तित्वाविषयीची जी आसक्ती आहे, रूपराग, आणि गूढ अस्तित्वाविषयी म्हणजे, किंवा अं, जन्माच्या आधी मी काय होतो, नंतर काय होईल, काय असेल, मेल्यानंतर काय होईल, याच्यात जो रमतो,
तर तो जणू काय अरूप राग, म्हणजे ते जे जे नाही, ज्याचं अस्तित्व नाही, त्याच्यात जो रमतो, त्या कल्पनांमध्ये जो रमतो, ती त्याची आसक्ती, अरूप राग, मान, अहंकार, उद्धटपणा आणि शेवटी सगळं अज्ञान. त्या अज्ञानाच्या याच्यामध्ये, त्या अंधारामध्ये तो भरकटत असतो. तर जेव्हा सतीचा अभ्यास आपण करतो, जागृतीचा अभ्यास करतो, तेव्हा याच्यामध्ये हे सगळं चित्तातल्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या अ, ज्या गोष्टी आहेत, ह्या लक्षात येतात आणि त्या अ, काय म्हणतात, त्यांचं अस्तित्व हळूहळू नाहीच होतं. म्हणजे बंधनातून आपण मोकळे होतो, म्हणजे चित्त मोकळं होतं, म्हणजे चित्त विमुक्ती मिळते. आणि जेव्हा चित्त विमुक्त होतं, तेव्हा जीवन हे गंभीर बनतं. आणि मग त्या गंभीरतेमध्ये एक शांतता असते, एक स्थैर्य असतं, कारण तिथं चित्त विमुक्ती झालेली असते. अनाविलो, म्हणजे आता हे सागर जसा अनाविलो म्हणजे शुद्ध झालेला असतो, तशी चित्त शुद्धी, विशुद्धी झालेली असते, म्हणून एक प्रकारची प्रसन्नता येते. तर असा तुलनात्मक जर विचार केला तर आपल्याला बऱ्याच गोष्टी या गाथेमधून मिळतात. आणि ही प्रॅक्टिकल गोष्ट असल्यामुळे जेवढं आपण त्याच्यात उतरतो, जेवढं आपण संशोधन करतो, त्या सागरामध्ये आपण जितकं आपण आतमध्ये आणि खोलामध्ये जातो, त्या सरोवरामध्ये जेवढं आपण खोलात जातो, तेवढ्या आपल्याला त्या गोष्टी लक्षात येतात. आणि ही प्रॅक्टिकल गोष्ट प्रॅक्टिकली अवघड आहे, समजणं सोपं आहे. आपल्याला हे करायला पाहिजे, मग ह्याच्यातून असं होईल, तसं होईल. हे ज्ञान ही सोपी गोष्ट आहे. तर हे ऐकून माहिती होतं. पण प्रत्यक्ष करण्यासाठी, उतरण्यासाठी, त्या सागरात पोहण्यासाठी, त्याच्यात विहार करण्यासाठी आपल्यामध्ये जी क्षमता पाहिजे, शक्ती पाहिजे, सामर्थ्य पाहिजे, ते भान पाहिजे, जागृती पाहिजे, ती कमावणं ते शक्य आहे. आणि ती जेवढी आपण कमावतो, तेवढं आपल्याला हे अनुभव येतात, येऊ शकतात. आणि थोडेसे जरी अनुभव आले, तरी आपल्याला पुढचा एक अंदाज येतो. शितावरून भाताची परीक्षा तसं आपल्याला थोडे थोडे जरी अनुभव येत चालले, तरी आपल्याला पुढच्या अनुभवांची एक, काय म्हणतात, चाहूल लागते. पुढच्या अनुभवांचा एक प्रकारे अं, अंदाज येतो. परंतु तो अंदाज हा अनुभवात उतरला पाहिजे. नाहीतर नुसता अंदाज केला आणि कल्पना केली आणि असं असेल आणि तसं असेल, तर ते ठीक आहे, परंतु तो आपला अनुभव नाही बनत. त्यामुळे त्याचा त्याचा आपल्याला लाभ होत नाही. आपलं चित्त विमुक्त होत नाही. आपल्याला ती प्रसन्नता मिळत नाही. ते मिळण्यासाठी आपली सगळी ही प्रॅक्टिकल धडपड चाललेली आहे. मला वाटतं याच्यापेक्षा जास्त चर्चा करण्याची आवश्यकता असेल तर काही मुद्दे तुम्ही सांगू शकता. असं प्रॅक्टिकली जमू शकतं का? काल आपण बोलता बोलता एक प्रॅक्टिसचा भाग जो सांगितला, तो परत परत त्याचं अवलोकन केलं पाहिजे, की प्रॅक्टिस कशी करायची, म्हणजे सागरामध्ये कसं उतरायचं, या धम्मसागरामध्ये म्हणजे कायेमध्ये कसं उतरायचं आणि त्याचा शोध कसा घ्यायचा, हे शिकलं पाहिजे. काल आपण कधी कधी काही गोष्टी ठरवून होत नाहीत, परंतु बोलता बोलता तो मुद्दा समोर आला की मग माणूस त्याच्याबद्दल बोलायला सुरुवात करतो. काल आपण, मला वाटतं, प्रॅक्टिकल काही गोष्टी पाहिल्या.
परंतु पाहिल्या, करण्याचं काम ज्याचं त्याचं आहे. प्रॅक्टिस करण्याचं काम, जबाबदारी ही ज्याची त्याची आहे. प्रॅक्टिस आपण नाही सांगू शकत. आपण प्रॅक्टिस कशी असू शकते हे थोडंसं अनुभवातून सांगू शकतो. पण कशी प्रॅक्टिस करायची ही ज्याला त्यालाच स्वतःचा मार्ग तयार करावा लागतो. बुद्धांना पण आपण मार्गदाता म्हणतो. मार्ग दाखवला. मार्गावर बोटाला धरून नाही चालू शकले ते. शक्यच नाही. ते ज्याला त्यालाच चालावं लागतं. ज्याचे त्याचे पाय, पावलं तो कसा उचलतो. प्रत्येकजण आपल्या कायेमध्ये कसा उतरतो. श्वास कसा पाहतो, कायेत कसा उतरतो, जाणीवा कशा पाहतो, चित्त कसं पाहतो, मनोधम्म विचार प्रक्रिया कशी पाहतो, मन कसं पाहतो, इंद्रियांच्या संपर्कात तो कसा राहतो. म्हणजे विज्ञान, 6 विज्ञान हे सगळं त्याला कसं समजतं, त्याच्यावर त्याची पुढची प्रगती, प्राप्ती आणि विमुक्ती अवलंबून आहे. आणि हा स्वतंत्र मार्ग आहे. अत्तदीपक स्वतःच स्वतःच ते दीप बनायचे किंवा द्वीप बनायचे. द्वीप म्हणजे सागरातला जो पर्वताचा भाग असतो किंवा डोंगराचा जो भाग असतो सागरामधला, जो सागराच्या मध्ये असतो त्याला द्वीप म्हटलेला आहे. त्याला काय म्हणतात, त्याला आयलँड. आयलँड म्हणजे द्वीप. सागरामध्ये असलेला जो भाग, डोंगराळ भाग, तो हलत नाही. सागराने तो हलत नाही. तसं ती चित्तावस्था बनली पाहिजे असं म्हटलेलं आहे. त्याला द्वीप म्हटलेलं आहे किंवा दीप म्हणजे प्रकाश आहे. तर दीप किंवा द्वीप. दीप म्हणजे दिवा आणि त्याचा प्रकाश, दिवा. आणि द्वीप म्हणजे आयलँड किंवा समुद्रातला तो खंड. जसं आता श्रीलंका हे खंड आहे. भारताला पण खंड म्हणतात. पण आता ते भारत हा 3 बाजूला पाणी आहे. 3 बाजूला भारताच्या पाणी आहे. चौथ्या बाजूला पर्वत आहे. त्यामुळं तो खंड नाही. पण पूर्वी असावा. जम्बूद्वीप ज्या अर्थी म्हटलंय त्याला, त्या अर्थी तो द्वीप असावा. कारण तो एकच 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 भाग होता. एकच होता तो. असो, त्याच्यात आपण जास्त उतरू शकत नाही, कारण तो आपला म्हणजे भौगोलिक अभ्यास पण माझा नाही. आता ज्यांचा असेल ते सांगू शकतात. हे कारण बरंच पृथ्वीवर जे 3/4, 2/3 जे पाणी आहे, बरोबर, 2/3 बरोबर. पाणी. हा, हा, हो, हो. हा, बरोबर आहे. हा, 2/3 पाणी आहे आणि 1/3 भूभाग आहे, म्हणजे जमीन आहे. तर पूर्वी हे पाणी जास्त असणार आहे आणि म्हणून वेगवेगळे खंड होते. आणि ते खंडानंतर एकमेकांशी भूकंपामुळे म्हणा किंवा आणखीन काही कारणाने म्हणा जोडले गेलेले आहेत. म्हणून मोठमोठाले भूभाग तयार झाले. अगदी आता तुमची मुंबई जरी म्हटलं तरी मुंबई मुंबई ही खाड्या होत्या पूर्वी. छोट्या छोट्या खाड्या होत्या, छोटे छोटे भूभाग होते. ते भूभाग नंतर जोडले जाऊन एकच एकच ते तयार झालं. एकच भूखंड तयार झाला, भूभाग तयार झाला. आणि मग काही खंडांचं कर वहन झालं. हा, खंडांचं वहन झालं त्यावेळेस. हं. खंडांचं आणि ते, व- हां, जोडले गेले एकत्र आले. म्हणा. हा. हं. आणि काही कृत्रिमरित्या जोडले गेले. आणि अंतर्गत हालचाली ते सगळं घडलं. हा, भूगर्भातल्या हालचालींमुळं पण ते. त्याच्यामुळे आज जे जगाचा आकार आहे तो त्याच्यामुळे ते तयार झालं. हा, हं. बरोबर. पॅन्जिया नावाचं एक सुरुवातीला हे होतं. त्याला सगळे एकत्र होते त्यावेळेस आणि नंतर हालचालीमुळे ते अलग अलग सुरू हा, केलं. हा, हं. हा, हा.
आपलं पार्थिव शरीर म्हणजे आपलं काया, त्याला पार्थिव शरीर म्हणतात ना. पार्थिव म्हणजे पृथ्वीपासून तयार झालेलं. आपलं हे पार्थिव शरीर ह्याच्यात पण हालचाली चालू आहे. पण ते नाम गुंतागुंत. सोडलं की बाकी सगळं, हा. सगळं नाम सोडलं की सगळं बाकी तिथूनच आहे सगळं. हं. तर ह्या हालचाली पण आपल्याला सतीने जागृतीनं काही गोष्टी आपल्याला जाणवल्या पाहिजेत. जाणवू शकतात. माहित नाही, मी तेवढा खोलात नाही शिरलो, अजून गेलो नाही, पण प्रयत्न चालू असतात. पण शेवटी किती खोलात जायचं आणि काय हा नाही मुद्दा महत्वाचा. आपल्याला पाहिजे ती दुःखमुक्ती, आपल्याला पाहिजे ते निपाण. त्यासाठी शोध घ्यायला आवश्यक आहे. आणि त्या शोधात काय सापडेल ते सापडेल, ते बघू नंतर. आत्ताच काय म्हणतात, अं, कल्पनेच्या भराऱ्या मारू नये आणि आपल्या साध्या भाषेतून आट्या सोडू नयेत, काय होतात, बरोबर आहे ना? हं. कधी कधी कल्पना कल्पना काही आट्या सोडतात, काही पण नाही, आशा असेल तर प्रयत्न पण वाढतात असतात. हा, प्रयत्न प्रयत्न करू शकतो, परंतु कधी कधी कल्पना ज्या आहेत ना, जे अनुभवाला आलं नाही ते आल्यासारखं दाखवतं, असं वाटतं, पण तसं नसतं ते. कल्पनेत कल्पनेत येणं, समज येणं आणि उमज येणं, हं. त्यात फरक आहे. उमगणं. उमज हे प्रॅक्टिकल आहे. हा. उमग ही प्रॅक्टिकल परिणाम आहे तो. हा. उमगणं. ते ते गाणं आहे ना, लय अवघड आहे गाड्या उमगाया बापर. तसं धम्म उमगायला फार अवघड आहे. धम्म हा आपला बापच आहे, तो आपल्याला घडवतो. प्रज्ञा कशी वाढेल बघा. हा. अवघड आहे म्हटलं नंतर प्रश्न निर्माण होतो की प्रज्ञा वाढायची कशी बघा आपली. प्रज्ञा ही सतीमुळे वाढते ना. हं. जाणीवांच्या संपर्कात आपण जेवढं राहतो, आपला जिवंतपणा, हं. आपल्यातला जिवंतपणा, श्वासाच्या पातळीवरचा, कायेच्या पातळीवरचा, जाणीवांच्या पातळीवरचा, चित्ताच्या पातळीवरचा, विचार प्रक्रिया, पाहणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श, वर्तन, बोलणं, चालणं, बसणं, उठणं, झोपणं, काही काम करणं, गतीमध्ये असणं, शांत बसणं, हे सगळं, हे सगळं अस्तित्व जे आहे, जिवंत अस्तित्व, ज्याला संस्कारित अस्तित्व म्हटलेलं आहे. संखारा, संखार, हे संखार म्हणजे सगळं आलं त्याच्यात. हं. तर सब्बे संखारा अनिच्छाती, सब्बे संखारा दुःखाती. संखार म्हणजे जीवन आहे. तर ते त्याच्यात सगळं आलं, आणि ते सगळं जे आहे ते सतीला दिसतं. आणि सती म्हणजे जिवंत जाणीवांचं भान, असं मला वाटतं. आणि जिवंतपणा हा अगदी डोक्याच्या केसांपासून खाली पायापर्यंत आहे, आणि सगळ्या हातापर्यंत आहे, सगळीकडे आहे. कुठे थोडा स्पर्श जरी केला तरी आपल्याला तो जिवंतपणा जाणवतो. पायाला थोडस जरी काही स्पर्श झाला तरी आपल्याला जाणवतो. आपल्या पापण्यांना जाणवतो, आपल्या हातांना जाणवतो. आपण त्या दिवशी पाहिलं तर ती सगळीकडे तो ऊर्जा जिवंत. त्या हा. दिवशी जर आपण ते प्रॅक्टिकल करायला सांगितलं ना आम्हाला, ते काय. ऊर्जा कशी आपल्याला जाणवते. दोन्ही हात जवळ आणायची हा. आणि ती करून ऊर्जा. पाहिलं का? करून पाहिलं का ते? हो, हो, पाहिलंय, त्याचा अनुभव आलाय. हा. मी तुम्हाला सांगणार पण होतोय. हा. आणि एवढंच नाही तर ते शरीरावर पण काही वेळेला जाणवतं. जाणवत. हा. पण याचा अनुभव आला मात्र हात आपण जवळ न्यायची जसं त्याचं अंतर वाढतं, अ, तेवढं ते मग थोडस हे होतं. पण जेवढं जवळ जाईल ना गुरुत्वाकर्षण वाढल्यासारखं वाटतं. किरण कांबळेंकडून आपण हे जरा सविस्तर समजून हा घेऊ फक्त कधीतरी. ते जे म्हणजे जे जाणवतं त्याला जो शब्द प्रयोग केलेला आहे आपण, तो मला असं नीट ऐकायला आलं नाही किंवा मला ते माहित नाही असं
काहीतरी त्याला शब्द वापरला तर हा. कुठला शब्द आहे काय मला ते असं समजू शकलो नाही. पण त्या अनुभव मात्र आलाय. आलाय शब्दाचा थोडा जाऊ दे, थोडासा पण अनुभव अनुभव आला. घ्यायचा. त्याच्यात बरेच बरेच काही गोष्टी घडतात त्याच्यातून. ते अनुभव मी स्वतः प्रॅक्टिकली बराच घेतलेला आहे, परंतु मी त्याची थोडासा हानी पण तुम्ही सांगितलं, हानी पण होऊ शकतो असं. तर ते तुम्ही प्रॅक्टिकली तुम्ही त्याचा अनुभव घेत नाही आणि जास्त त्याच्यामध्ये आपण हे होऊ नये म्हणजे कारण त्याच्यापासून हानी आहे. म्हणजे जोपर्यंत आपल्याला त्याचं योग्य हे होत नाही म्हणजे परिणाम ज्याला आपण म्हणतो किंवा एक तो त्याच्या परिणाम आपल्याला त्याच्याविषयी सती साधनेतून पण साधतो. हा पण ते कारण ऊर्जा आपली सती रिकामी होते. सती एका अर्थानं ऊर्जेशी संपर्क आहे हम्म, आपला. कारण आता ही एनर्जी म्हणजे आता आपण ही बाहेर आपण असं जणू काय पाहतो, पण ती आत पण आहे हम्म, आणि हम्म. आपल्या आजूबाजूला पण आहे, ज्याला आता काय म्हणतात त्याला, वलय, हा मला हा. ऑरा. तर ते ते प्रत्येकाला जाणू शकतं, पण जरा ते अं, मी त्याचं हे नाही करणार, म्हणजे त्याच्याविषयी जास्त बोलणार नाही. आणि कारण तर तुम्ही एक्झाम्पल सांगितलं ना सर हा मग हातात. हा एक्झाम्पल म्हणजे एक्झाम्पल पुरतं आहे. हा परंतु ते त्याच्यात एक्झाम्पल त्याच्यात खोलात शिरून काही गोष्टी ज्या आहेत ना त्या कसं असं सांगण्याची बोलण्याची स्पष्ट करण्याची पद्धत वेगवेगळी असते. आपण एकच गोष्ट बोलत असतो, पण ती वेगळ्या पद्धतीने बोलतो. म्हणजे जसं एका शहराबद्दल बोलतो पण वेगळ्या मार्गाने तिथे जातो, तसा तो प्रकार असतो. जसं आपलं काम हे एनर्जीशी संबंधितच आहे. जिवंतपणा म्हणजे काय, जाणीवा म्हणजे काय, जिवंतपणाच आहे ना तो. हम्म. आपल्या शरीरातला जिवंतपणा, जाणीवा म्हणजे जिवंतपणा आहे. आणि आपण जिवंतपणाच्या संपर्कात जातोय, म्हणजे एनर्जीच्या संपर्कात जातोय. मन ही एनर्जीच आहे, चित्त ही एनर्जीच आहे. त्याच्यात विकृती निर्माण होते. ह्या कामछंद, व्यापात, आळस वगैरे ह्याच्यातून त्याचे जे काही स्वरूप बदलतं, ज्याच्यामुळे विचलन येतं, यातना होतात, डिस्टर्बन्स येतं, त्याला दुःख म्हटलेलं आहे. तर दुःख, जन्म, जरा, व्याधी, मरण हे सगळं काहीतरी म्हणजे असे बदलच आहेत ते. असे बदल होतात आतमध्ये की त्याच्या यातना होतात. म्हणजे बाळ जन्माला आल्याबरोबर का रडतं, तर त्याच्या दृष्टीने मोठा बदल आहे ना तो. एकदम गर्भाशयातून तो बाहेर येतोय, ते बाळ बाहेर येते. त्याच्या दृष्टी ते उष्णता बदलली, ते स्पर्श बदलले, ते त्याला आत प्रकाश नव्हता, बाहेर एकदम प्रकाश, म्हणून त्याला डोळ्याला त्रास होत असेल, कानाला त्रास होत असेल, ते दचकतं बिचकतं, त्याला थंडी वाजते. कोणा श्वास घ्यायचा असतो, तो श्वास पटकन मिळाला नाही तर तिथे त्याची घालमेल चाललेली असेल. श्वास मिळाला तरी तो जड असेल म्हणून तो रडतो आधी. कारण ती गुदमरलेलीच अवस्था जणू काय ओपन होते, असं काहीतरी आहे ते असावं, है ना. आता आपला जन्म झाला, आपल्याला आठवत नाही, त्यामुळे आपल्याला सांगता येत नाही. ते आठवलं असतं तर बरं झालं असतं, पण नाही आठवत. पण आता इतरांचं पाहून आपण पाहतो की ते आधी बाळ रडत असते, म्हणजे तो त्रास आहे, म्हणजे दुःख आहे. आणि काहीतरी बदल आहे, तीव्र बदल आहे. म्हातारपणात तीव्र बदल आहेत, आजारपणात तीव्र शारीरिक मानसिक बदल आहेत, मृत्यूच्या वेळेला तर सगळंच आता सोडून जायचे, ते दुःखच आहे. प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग, मनासारखं न होणं, इच्छेप्रमाणे न होणं, तृष्णेप्रमाणे न होणं, सगळ्या यातनाच आहेत. तर त्या यातना ज्या आहेत हे बदल आहेत, अंतर्गत बदल आहेत. तर हे बदल ज्या यातना देतात त्या, त्याचे ते धम्म, त्यातलं जे सत्य, ते लक्षात घ्यावं लागतं आणि ते सहनही करावं लागतं. खंती,
खंती म्हणजे सहनशीलता. खंती परमं तपो तितिक्षा. हे सहन करणं, दुःख सहन करणं हे तप आहे असं म्हटलेलं आहे. हेच खरं तप आहे. त्याला काय तपश्चर्याला बसायची गरज नाही. तप चालूच आहे, कारण तापायचं काम चालूच आहे आता, म्हणून तापमान आहे आतमध्ये. काहीतरी ताप आहे त्या ना आतमध्ये. तर तापानं संतापायचं नाही, हाच अभ्यास दिसतोय. आपल्याला तापाचा संताप येतो, म्हणजे दुःखाचा संताप येतो. आपण म्हणतो ना, काय ताप आहे डोक्याला हा. तर तापाचा संताप येतो आणि संतापलं ते ते यातना आहे. पण सती जागृतीनं एक प्रकारची सहनशीलता येते. सती जागृतीनं एक प्रकारची सहनशीलता येते. आणि हे असंच आहे. सत्य हे असंच आहे. हे लक्षात आल्यावर मग आपण सत्य नाकारत नाही. असं हे काही काम दिसतंय. सर मी 2 मिनिटं बोलू. हा, बोला बोला. तुमची अपेक्षाच आहे, तुम्ही बोलावं ही अपेक्षाच आहे मला. हा. मध्ये हे सगळं चालू होतं. काही नाही सर, आता सर बोलले तसं एवढंच विनंती होती की म्हणजे ते सरांनी जे प्रॅक्टिकल केलं ना, ते तेवढ्या पुरती तेवढं, कारण त्याचा एक रितसर पद्धत असते. त्याच्यापेक्षा जास्त त्याचा काही प्रयोगही करू नका आणि वापरही करू नका. हा. जर तांत्रिक दृष्ट्या ते कसं योग्य हाताळायचं कळलं नाही हम्म. तर उगीच नुकसान होऊ शकतं. हम्म. नाही, त्याच्यात बाकी त्याची जास्त जाऊ त्याची नका. जाणीव आपण पहिल्या वर्गातच जेव्हा आपण सांगितलं. आता हा विषय पण कशामुळे आला माहितीये का? किरण कांबळे सर, हा विषय कशामुळे आला? तुम्ही नव्हते त्यावेळेला. अच्छा सर. तुम्ही थोडे उशिरा आले त्या दिवशी, लेट आले. कारण तो असं आतमध्ये उतरल्यानंतर ज्या जाणीवांचा अभ्यास आपला चाललेला असतो, तर ते आपण ऊर्जा ऊर्जा अनुभवतो. असं एक हे चाललं, चर्चा चालली होती. असं एक बरोबर. मी स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. आणि ती ऊर्जा आपल्या आतमध्ये पण आहे आणि बाहेर पण आहे. आपल्या अवतीभोवती पण आहे. हे मी लोकांना, म्हणजे जेवढे लोक उपस्थित होते, बहुतेक सगळेच होते त्यावेळेला, त्यांना मी सांगत होतो. आणि बाहेर ती ऊर्जा कशी असते ही सांगता सांगता मी हाताच्या ऊर्जेचा हे केला, उल्लेख बरोबर. केला. आणि मग मला एकदम ते ओघानं आलं. खरं म्हणजे मला काय ते प्राणी खिलिंग तो प्रकार सांगायचा नव्हता, पण ते ओघानं असं आलं, कारण ऊर्जा कशी अनुभवायची याचं ते एक छोटस थोडस प्रात्यक्षिक हे ओघानं आलं. आपण नंतर याची मी जाणीव करून दिली का याचा जास्त अतिरेक करायचा नाही. आणि कारण अतिरेकानं त्याचं थोडंसं नाही, चांगलंच नुकसान होतं, हे पण मी लोकांच्या लक्षात आणून दिलं. आणि मी हेही सांगितलं की ज्यांच्याकडून ही प्राणी किलिंगची विद्या किंवा हे तंत्र ज्यांच्याकडून आलं, ते लवकरच गेले. नाही सर, हे- त्याची कारण वेगळी असतात. नाही, त्याची मला मला कारण ज्यांनी सांगितलं ते मास्टरच होते ना. नाही कळत नाही सर. आता आपल्यातही नाहीत का धर्मचारी खूप आहे, पण नाही कळत नाही ना धर्म पण काय आहे. असं आहे. म्हणजेच कसं आहे, पूर्ण जर कळालं नाही तर ते जाऊ हा, शकतं. पूर्ण कळालं नाही तर हा. दुसरं एक एक्झाम्पल द्यायचं होतं मला. हा. इथं सायन्स बॅकग्राऊंडचे बरेच जण आहेत, बोलताना ऐक मला म्हणजे समजतं. गोष्ट काय, अणुबॉम्बचं एक एक्झाम्पल कुठल्या तरी प्रवचन ऐकलं होतं मी, की अणुबॉम्ब हा शास्त्रीय दृष्ट्या शोधून काढला, त्याची सायन्सची रिॲक्शन कशी होते. पण शील, करुणा आणि जागृती नसेल तर त्याचा उपयोग हा अणुबॉम्ब बनवण्यात झाला. आणि हेच सूक्ष्म पातळीवर संशोधन करत गेलं तर त्याचा उपयोग हा आपल्याला आपल्या निर्वाणासाठी किंवा दुःखमुक्तीसाठी करता येतो. म्हणजेच आता ऊर्जा असेल किंवा सती साधना असेल, या सगळ्या गोष्टी, तुमची सती जेवढी आपली जागरूक होत जाईल तेवढी सूक्ष्म पातळीवर ती जात जाते. त्यामुळे त्याच्यातून जर अर्थबोध लागला नाही तर त्या गोष्टींचं काय करायचं हे कळत नाही. त्याच्यासाठी सती आणि शिलाचरण जागेवर असणं बरोबर. गरजेचं आहे. बरोबर. तरच त्या गोष्टीचा उपयोग होतो. नाही तर केवळ सती नसेल आणि शिलाचरण नसेल त्याचं काय करायचं माहित नाही.
तर माणूस ह्या सगळ्या सूक्ष्म पातळीवरच्या जाणीवांचाही विध्वंसक स्वरूपाकडे वळू शकतो. त्यामुळं सगळ्यात बरोबर. बेसिक त्याचं हेच आहे शिलाचरण आणि सती आणि भान. मग बाकी असे शास्त्र कुठल्या पातळीवर जाणीवा होत आहेत हा सगळा भाग नंतरचा आला. म्हणूनच बुद्धांनी अलगद्दुपम सूत्रामध्ये जे एक उल्लेख आलेला आहे त्याच्यात असं धम्म हा सर्पासारखा आहे. तो जर व्यवस्थित पकडला नाही तर तो घातक आहे, तो जीवघेणा आहे. म्हणून सम्यकता महत्वाची आहे. बघा, समाधी समाधी ही चुकीची पण असू शकते. समाधी ही चांगलीच गोष्ट आहे असं नाही. समाधी ही घातक पण असू शकते. समाधी ही आतली कोंडी पण असू शकते. समाधीमध्ये तुम्ही व्यावहारिक जीवनातून परागंदा पण होऊ शकता. व्यावहारिक जीवनाला तुम्ही कंटाळू पण शकता, आत्महत्या पण करू शकता, निघून जाऊ शकता. व्यावहारिक तर समाधी बहुतेक आता जे आहेत समाधीला मानणारे, विशेषतः पूर्वीच्या काळी, आजही असतील, पण पूर्वीच्या काळी समाधीमध्ये जे जायचे, जंगलात जे दिसेनासे व्हायचं त्यांचं काय व्हायचं ते कळत नसायचं. पण बुद्धांनी त्याचाच जो विधायक उपयोग जो करून घेतला मनाच्या एकाग्रतेचा, तो दुःखमुक्तीसाठी करून घेतलाय. तो पलायनासाठी नाही केला. ती विमुक्ती म्हणजे जीवनापासून पलायन नाही, जीवनाशी एकरूप झालेले आहे ते, त्याला सती म्हटलेलं आहे. आणि सतीमधून येणारी जी समाधी असते, जी शांतता असते, जी स्वच्छ सरोवरासारखी असते, तर त्याच्यामध्ये चित्त विमुक्ती झालेली असते. चित्ताचा वैताग आलेला नसतो. म्हणजे दुःखाचा वैताग नसतोय आलेला. दुःखापासून दुःख समजून घेतलं जातं, कारण समजून घेतलं जातं, त्याचं पद्धतशीर निवारण होतं, तो मार्ग सापडतो. आणि त्याच दुःखाचं रूपांतर हे परमसुखामध्ये होतं. म्हणून निब्बाणं परमं सुखं म्हटलेलं आहे. निर्वाण प्राप्ती, दुःखमुक्ती जर मिळाली तर ते परमसुख आहे. परत सुखासाठी धडपड करायची गरजच नाही, कारण ते सर्वश्रेष्ठ सुख आहे. कारण दुःखमुक्ती आहे, ज्याच्यासाठी सगळे प्राणी मात्र धडपड करतात. ती दुःखमुक्ती एकदा मिळाली की परत तुम्हाला छोट्या मोठ्या सुखाचं काय गरजच राहत नाही. बाकी जीवन तुम्ही स्वीकारता जसं आहे तसं, परंतु चित्त मात्र मुक्त झालेलं असतं. त्याच्यातल्या इच्छा, आकांक्षा, त्यातल्या तृष्णा, अतिरिक्त तृष्णा, जे अस्तित्व राहणारच नाही ते राहिलंच पाहिजे याच्यासाठी चाललेली धडपड, म्हणजे मरण नको, असलं काही राहत नाही. जे जेव्हा असेल तेव्हा असेल, जेव्हा येईल तेव्हा येईल, ऍक्सेप्ट करू, स्वीकार करू. म्हणजे धम्म, आपण मागे एकदा बोललेलो आहे, नीट मरण्यासाठी आहे. धम्माचं आचरण हे नीट मरण्यासाठी आहे. आणि नीट मरण्यासाठी नीट जगता आलं पाहिजे, म्हणजे जागृत जगता आलं पाहिजे. मग त्याच्यातून शिलाचरणही होतं आणि सगळ्याच गोष्टी होतात. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला. आणि मध्यम मार्ग सांगितला आहे. मध्यम मार्गाचा अर्थ फार मोठा आहे. मध्यम मार्गाचा अर्थ असा आहे की व्यवहारातही आपण जे करतो हे आपणच करतो असं नाही, इतर लोक पण करतात. म्हणजे समाधीसाठी आपणच प्रयत्न करतो असं नाही, सगळे धर्म समाधीसाठी प्रयत्न करतात, सगळे संत, सगळे संस्थापक ते, कारण मुक्तीसाठी प्रयत्न करतात. म्हणून चित्त कुठेतरी एकाग्र करण्याचा प्रयत्न करतात. कारण हे चित्त प्रॉब्लेम आहे, दुःख आहे, यातना आहे. मग काय करा, त्याला दुसरीकडे गुंतवा आणि हे दुःख विसरून जा. बुद्धाचं म्हणणं तसं नाही, दुःख तुम्ही विसरू शकत नाही. दुःखाचा प्रश्न तुम्ही सोडवू शकता, उलट त्याला सामोरं गेलं. जिथं आपण पाठ फिरवतो तिथं फेस केलं पाहिजे. फेस केलं जागृतीपूर्वक, त्याचं स्वरूप कळतं, दुःख कळतं, त्याचं कारण कळतं, निवारण होतं, मार्ग कळतो. मार्ग कळतो म्हणून म्हणून निवारण होतं, म्हणजे दुःखमुक्ती मिळते. तर हा सम्यकतेतून
एक सदुपयोग आहे आपल्यामध्येच असलेल्या शक्तीचा तो सदुपयोग आहे. आणि समजून घेणं परत प्रज्ञा आहे, ती समजून घेणं आहे. समजून घेतलं तर माणूस दुरुपयोग तर त्याचा करतच नाही स्वतःतल्या शक्तीचा. उलट ती शक्ती समजावून घेऊन त्याला अ, योग्य प्रकारे वापरली जाते. जसं पाणी, वाहतं पाणी, जलसंचय म्हणजे डोंगरातून आलेलं पाणी हे असंही वाहत जातं. पण त्याला जर बांध घातला तर, आणि त्याचं योग्य प्रकारे नियोजन केलं, म्हणजे ते पाणी योग्य प्रकारे वापरलं, संचय करून वापरलं. वापरण्यासाठी संचय केला जातो, त्याला अडवून धरण्यासाठी नाही. अडवतात, पाण्याचा संचय होतो, परंतु त्याला जे हे असतं, त्या पाण्याचा वापर जो आहे तो पद्धतशीरपणे केला जातो. आणि बाकी मग वीज निर्मिती वगैरे ह्या गोष्टी टेक्निकली काय आहे मला माहिती नाही, परंतु तसाही केला जातो. तर आहे त्याच ऊर्जेचा योग्य नियोजन करून योग्य उपयोग केला जातो. तसं हे आहे. सम्यक समाधी मध्ये आपण वाया जाणारी ऊर्जा आपली वाचते. ते आपण शिलाचरण जे आपल्याकडून होत नाही, म्हणजे पाणातिपात मध्ये ऊर्जा वाया जाते. थोडी म्हणजे जे काही अकुशल बघा, अकुशल हा शब्दच असा आहे की त्याच्यामध्ये काहीच कौशल्य नाही. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जागृती नाही, त्यामुळे कौशल्य नाही. त्यामुळे त्याचं योग्य नियोजन करता येत नाही. आणि त्याच्यामुळे ती एनर्जी ही निष्कारणच वाटेल तिकडे पळते. तृष्णेच्या दिशेनं तृष्णा ही पण एनर्जीच आहे. तर तृष्णा म्हणजे मनात येणारी इच्छा, त्याप्रमाणे ती एनर्जी काम करते. त्याच्यातून त्याचं भान नसल्यामुळं त्याच्यातून काय चांगलं निर्माण होईल, वाईट निर्माण होईल हे कळतच नाही. कारण सती नाही, भान नाही. म्हणून मुख्य काम जे आहे, आधी आधी सती आली पाहिजे, जागृती आली पाहिजे, मग ऊर्जा समजेल, एनर्जी समजेल, ज्या जाणीवा एनर्जी लक्षात येईल. आणि मग त्याचं ती सती जागृती त्याचं व्यवस्थित नियोजन करते, प्लॅन काय त्याचं व्यवस्थापन करते. त्याच्यातून आपोआप शिलाचरण पण सुरुवात, कारण समज येते. शिलाचरण आधी येऊ शकत नाही, आधी समज आली पाहिजे. म्हणून आधी सम्यक दृष्टी आहे, मग समजलेलं करायचं ठरवणं आहे, सम्यक संकल्प येतो, मग शिलाचरण सुरू होतं. सम्मा वाचा, सम्मा कर्मंत हे नंतर आहे. शिलाचरण नंतर आहे, आधी समज आहे. समज येण्यासाठी आधी सती पाहिजे. म्हणजे प्रॅक्टिकली अष्टांग मार्ग उलटा पण आहे. उलटा सुलटा असं नाही, त्याला त्याचं पण ते व्यवस्थित समज आधी आली पाहिजे. नाही तर अष्टांग मार्ग सम्यक दृष्टीपासून सुरुवात झाली मग समाधीपर्यंत गेला असं नाही येते. सम्यक समाधी हा उद्देश आहे. सम्यक समाधीसाठी ती समज आधी आली पाहिजे. ती समज सतीमुळे येते, जागृतीमुळे येते. आणि मग समजही वाढत जाते, आणि इकडे प्रॅक्टिस पण चालू राहते. मग वाणीवर परिणाम होतो, कर्मांतावर परिणाम होतो. आपली लाईफस्टाईल जी आहे, जीवन शैली सुधारते, आजीविका आणि उपजीविका पण सुधारू शकते. पण आजीविका म्हणजे जीवनशैली आपली बदलते, आपले व्यायाम, आपले प्रयत्न बदलतात. पण हे सगळं जागृतीला आधी लक्षात आलं पाहिजे, सतीला लक्षात आलं पाहिजे, असं ते दिसतंय ते.